नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आत्ताच नीटचा रिझल्ट लागलेला आहे. मग प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये MBBSला किती मार्क पाहिजेत हा भाग आपण बघणार आहोत. बघा, लेफ्ट साईडला आहे ते कॅटेगरी आहे, मिडलला आहे ती ऑल इंडिया रँक आहे आणि राईट साईडला आहे ते मार्क आहेत. बघा, पहिली आहे ओपन कॅटेगरी. ऑल इंडिया रँक आहे 76,905 आणि मार्क असतील 481+. जर 481 जर ॲप्रॉक्सिमेट मार्क असतील तर त्याला प्रायव्हेट मेडिकल म्हणजे सेमी गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. दुसरी कॅटेगरी आहे NTD, ऑल इंडिया रँक 79,230 आणि मार्क असतील 478+. म्हणजे 478च्या आसपास NTDला सेमी गव्हर्मेंट म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. आता आहे NTC, ऑल इंडिया रँक आहे 80,240, मार्क असतील 475. 475च्या आसपास जर मार्क असतील तर त्याला प्रायव्हेट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे ACBC, ऑल इंडिया रँक 81,129, मार्क असतील 468. मग 468 जर मार्क असतील तर ACBC कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुढे आहे कॅटेगरी OBC, ऑल इंडिया रँक असेल 81,305, मार्क ॲप्रॉक्सिमेट असेल 462+. म्हणजे 462 मार्कला OBCला प्रायव्हेट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुन्हा बघा, ओपन कॅटेगरीसाठी प्रायव्हेट MBBSसाठी ॲप्रॉक्सिमेट 481 पाहिजेत, NTDसाठी 478, NTCसाठी 475, ACBCसाठी 468 आणि OBCसाठी 462. आता आहे VJ कॅटेगरी, ऑल इंडिया रँक 1,02,956, मार्क असतील 458. म्हणजे 458ला VJ कॅन्डिडेटला सेमी गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTB, ऑल इंडिया रँक असेल 1,26,115, मार्क असतील 453. म्हणजे या मार्कांना NTB कॅटेगरीला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे SC, ऑल इंडिया रँक असेल 1,63,005, ॲप्रॉक्सिमेट मार्क असेल 425. म्हणजे 425ला SC कॅन्डिडेटला प्रायव्हेट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढे आहे ST कॅटेगरी, ऑल इंडिया रँक असेल 3,78,258, मार्क असतील 324. म्हणजे 324 मार्कांना ST कॅटेगरीला प्रायव्हेट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. आणि याच्या पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरीसाठी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये MBBSला सीट्स अवेलेबल नाहीत. हे झाले कॅटेगरी वाईज मार्क्स फॉर प्रायव्हेट MBBS कॉलेज. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.